नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलाय असं वाटत असतानाच आता त्यात नवे नवे पेच समोर यायला लागलेले आहेत आणि ताज्या घडामोडीमध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र त्यांनी जर समजा तशा प्रकारची मागणी केली आणि त्याला पूरक अशा प्रकारचे कुठलेही दाखले शासनाच्या वेबसाईटवर असतील तर तातडीने द्यावेत असा आदेश निघालेला आहे। शिंदे आयोगाच्याकडून तशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या गेल्याच्या नंतर मुळात ही सूचना ही मुळात राज्य सरकारच्या आरक्षणाच्या धोरणाला छेद देणारी नाही का असा प्रश्न उपस्थित राहतो। मराठ्यांना एकदा मराठा म्हणून आरक्षण मिळालेलं असताना मराठ्यांना कुणबी म्हणून पण आरक्षण देण्याचा हा प्रकार आहे का असाही कायदेशीर सवाल आहे। आणि यामुळे ज्या पद्धतीने मराठ्यांना 10% आरक्षण देण्याच्यासाठीची प्रक्रिया राबवली गेली त्यालाच शिंदे आयोग छेद देतोय का असाही सवाल आहे। एका वेळेला एका समाजाला एकच आरक्षण मिळू शकतं, प्रत्यक्षात आत्ताच्या घडीला प्राप्त स्थितीमध्ये विविध प्रकारची आरक्षणे मराठे वापरतायत हा सर्वसाधारण अनुभव आणि तशा प्रकारचा नोंदीतला प्रकार समोर येतोय। हे सगळं टाळायचं असेल तर काय करायला हवं हाही विषय महत्त्वाचा आहे, कारण मराठ्यांना दिलेलं आरक्षण टिकणारं आरक्षण आहे असं राज्य सरकार सांगतंय। जर राज्य सरकार खरोखरच टिकलेलं आरक्षण देऊ इच्छित असेल आणि टिकलेलं आरक्षण आहे हे सिद्ध करू इच्छित असेल तर मग शिंदे आयोगाकडून काढले गेलेले आदेश कशासाठी आहेत हाही प्रश्न आहे। एका बाजूला जरांगेंचं आंदोलन शांत करायचं असेल तर त्यासाठी हा आदेश काढा, दुसऱ्या बाजूला जे जरांगेंचे विरोधक आहेत त्यांना शांत करायचं असेल तर दुसरा आदेश काढा असं म्हणत मागेल त्याला आरक्षण हवं तसं आरक्षण अशी भूमिका जर समजा राज्यातल्या सरकारला राबवायची असेल तर त्यानं आरक्षणाच्या लढ्याचाच खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे। आणि यानं मराठ्यांच्या हातात तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं अशी परिस्थिती झाली तर आश्चर्य वाटायला नको।